आजकाल डायबिटीज खूप कॉमन झालं आहे, पण अनेक लोक फक्त ब्लड शुगर नंबर्सवर लक्ष देतात आणि बाकी बॉडीवर काय परिणाम होतो हे दुर्लक्ष करतात. डायबिटीजचा सगळ्यात सायलेंट आणि डेंजरस परिणाम किडनीवर होतो. अनेक वेळा किडनी डॅमेज सुरू झालं तरी सुरुवातीला कोणतेही स्पष्ट लक्षण दिसत नाही, म्हणून ही कंडिशन अजून जास्त रिस्की ठरते. आपल्या शरीरात किडनीचे काम ब्लड फिल्टर करण्यास त्या ब्लडमधून वेस्ट प्रोडक्ट्स, टॉक्झिन्स आणि एक्स्ट्रा फ्लुइड बाहेर काढतात. पण जेव्हा ब्लड शुगर सतत जास्त राहते तेव्हा हा फिल्ट्रेशन सिस्टीम ओव्हरलोड होतो. सुरुवातीला किडनीत जास्त काम करतात, याला हायपर फिल्ट्रेशन म्हणतात. या स्टेजमध्ये काहीही सिम्पटम जाणवत नाही, त्यामुळे लोकांना वाटतं की सगळं छान नॉर्मल चाललेलं आहे. हळूहळू हाय शुगरमुळे किडनीजमधील छोटे फिल्टर, ज्यांना आपण ग्लोमेरुलाई म्हणतो, ते डॅमेज होऊ लागतात. हे फिल्टर्स खूप सेन्सिटिव्ह असतात. जेव्हा ते खराब होतात तेव्हा प्रोटीनसारखे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स युरिनमध्ये लीक होऊ लागतात. यालाच डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. सुरुवातीला हा लिकेज खूप कमी प्रमाणात असतो, पण वेळेत कंट्रोल नाही केला तर डॅमेज वाढत जातो. एक स्टेज अशी येते की जिथे किडनीची फिल्टरिंग कॅपॅसिटी खूप कमी होते, ब्लड प्रॉपरली क्लीन होत नाही, टॉक्झिन्स बॉडीमध्ये जमा होऊ लागतात आणि शेवटी किडनी फेल्युअरची सिच्युएशन येऊ शकते. आता प्रश्न येतो की डायबिटीज किडनीला डॅमेज का करतो? सर्वात मोठं कारण आहे हाय ब्लड शुगर. हाय शुगर ब्लड वेसल्सला डॅमेज करतो आणि किडनीजमधील वेसल्स खूप डेलिकेट असल्यामुळे त्यांच्यावरती जास्त परिणाम होतो. दुसरं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर. डायबिटीसमध्ये अनेक लोकांमध्ये बीपी सुद्धा हाय असतो आणि त्यामुळे किडनीजवर डबल प्रेशर येते. याशिवाय इन्फ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे फॅक्टर सुद्धा किडनी सेल्सला नुकसान पोहोचवतात. सिम्पटम्सबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला काही जाणवत नाही, पण कंडिशन पुढे गेल्यावर पाय सुजणे, थकवा येणे, युरिनमध्ये बदल, रात्री वारंवार लघवी लागणे असे साईन दिसू लागतात. पण तेव्हा डॅमेज बऱ्यापैकी झालेला असतो, म्हणून प्रिव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे ब्लड शुगर कंट्रोल. फास्टिंग शुगर, पोस्ट मिल्क शुगर आणि HbA1c हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे बीपी ब्लड कंट्रोल. बीपी वाढला असेल तर किडनी डॅमेज जलद होतो. तिसरं म्हणजे रेग्युलर टेस्टिंग. क्रिएटिनिन, युरिया आणि युरिन मायक्रोअल्ब्युमिन सारखे टेस्ट वेळोवेळी करणं खूप आवश्यक आहे. डाएटसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. एक्सेस शुगर, प्रोसेस फूड, ऑइल आणि साल्ट कमी करणं गरजेचं आहे. बॅलन्स डाएट, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि फायबर रिच फूड घ्यावा. पाणी योग्य प्रमाणात पिणं किडनी फंक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. पण जर किडनी प्रॉब्लेम ऑलरेडी असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच फ्लुइड इंटेक ठरवायचा. अननेसेसरी पेन किलर आणि सेल्फ मेडिकेशन टाळणं खूप गरजेचं आहे, कारण ते किडनीजवर ॲडिशनल लोड टाकतात. लाईफस्टाईल सुधारणा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. रेग्युलर वॉकिंग, स्ट्रेस कंट्रोल आणि प्रॉपर स्लीप यामुळे डायबिटीज कंट्रोल राहतो आणि इनडायरेक्टली किडनीजवर प्रोटेक्ट राहतात. जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि स्वेलिंग, फटीग किंवा युरिनमध्ये काही बदल जाणवत असतील तर ते अजिबात इग्नोर करू नका. अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट केलं तर किडनी डॅमेज कंट्रोल करता येऊ शकतो. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक अप्रोच सोबत लाईफस्टाईल करेक्शन आणि रूट कॉजवरती काम केलं जातं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, डायबिटीज ही फक्त शुगरची प्रॉब्लेम नाही, तर ती पूर्ण शरीरावर परिणाम करणारी कंडिशन आहे आणि किडनी डॅमेज हा त्याचा एक सायलेंट पण गंभीर परिणाम आहे. जर तुम्ही वेळेत शुगर कंट्रोल आणि लाईफस्टाईल सुधारला तर तुम्ही किडनी डॅमेजपासून स्वतःला वाचवू शकता. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही शेवटचा किडनी टेस्ट कधी केला होता आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.